रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण भरपूर कॅल्शियम असलेला शिंगाळा पिठापासून पौष्टिक असा उपवासाचा शिरा बघतोय, जो प्रत्येक महिलेने खायलाच हवा. प्रत्येक महिलेनेच काय, लहान मुलांना देखील आवर्जून खायला द्यायलाच हवा, कारण शिंगाळा पिठामध्ये भरपूर प्रमाणात नॅचरल हे कॅल्शियम असतं. आणि आज आपण गूळ आणि तूप देखील वापरणार आहेत, त्यामुळे खूप पौष्टिक, एनर्जेटिक असा उपवासाचा रुचकर असा शिरा बनवून तयार होणार आहे, जो चवीला अतिशय रुचकर होतो आणि तेवढाच झटपट देखील तयार होतो. चला तर मग सुरुवात करूया. जे शिंगाळा पीठ बाजारामध्ये सहज किराणा स्टोअरवर उपलब्ध होतं, मी एक पॅकेट आणले आहे, त्याच्यामध्ये मी 1 वाटी वापरते. आता ज्या वाटीने मी पीठ मोजले ना, त्याच वाटीने पुढचं साहित्य देखील मोजून घ्यायचं, म्हणजे परफेक्ट चवीचा शिरा आपला बनवून तयार होणार आहे. आता 1 सपाट वाटी पीठ मी मोजून घेतलं होतं, त्यासाठी 2 वाट्या पाणी घेतले आणि पाऊण वाटी मी गूळ घेतलेला आहे. एका पातेलीमध्ये पाणी टाकून गूळ विरघळेपर्यंत उकळून घेतलेले आणि नंतर ते पाणी गाळून तयार केले, म्हणजे गुळामध्ये काही खळा कचरा असेल तो निघेल. आता हे गुळाचं पाणी आपलं तयार झालेलं आहे. इकडे मी पीठ भाजण्यासाठी घेतलेले एका नॉनस्टिक पॅनमध्ये घेतले. आता पातळ तूप मोजलं तर पिठाच्या निम्मे आपल्याला तूप घ्यायचं आहे, म्हणजे अर्धी वाटी पातळ तूप घ्यायचं आहे. ते तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी पीठ टाकले आणि नंतर भाजायला घेतलेले. आता पीठ भाजताना आपल्याला घाई करायची नाही, अगदी मध्यम ते मंद गॅसवरती आपल्याला हे पीठ भाजायचं आहे, कारण ह्या पिठाचा कलर ना डार्क येतो, त्यामुळे लक्षात येत नाही आपलं हे भाजले गेले का नाही. त्यामुळे कच्च्या पिठाचा वास आणि भाजल्यानंतरचा वास हा लगेच लक्षात येतो. खूप खमंग असा भाजल्यानंतर याचा वास येतो आणि कच्चं असताना वेगळा वास येतो त्याचा. किंवा अजून पीठ भाजले का नाही हे लक्षात येण्यासाठी कडे देखील तूप सोडायला लागते आणि आपल्या चमच्याला देखील हे पीठ चिटकत नाही, याच्यावरून देखील आपलं लक्षात येतं पीठ भाजलं का नाही ते. आता सुरुवातीला आपल्याला तूप खूप कमी वाटते, असं कोरडं कोरडं वाटते हे पीठ, पण जसं भाजत जातं ना तसं हे ओलसर होत जातं आणि तूप सोडायला लागतं पीठ. छान रसरशीत असं हे पीठ पूर्ण भाजेपर्यंत होतं आणि असं हलकं फुलकं होतं, लगेच लक्षात येतं आपल्या. आता निम्म्यावर भाजत येईपर्यंत मी याच्यात काजू बदामाचे तुकडे टाकलेले आहेत. आवडीनुसार आहेत, आवडत असेल तर जरूर टाका, पण अजून पौष्टिकपणा वाढतो म्हणून मी याच्यात काजू बदामाचे तुकडे टाकलेले आहेत. यांना देखील 2-3 मिनटासाठी छान भाजून घेतले. खमंग भाजणं खूप गरजेचं असतं, त्याच्यावरच आपल्या शिऱ्याची चव असते. तुम्ही पाहू शकता उलटण्याला देखील अजिबात चिपकत नाही आणि खूप असं पातळसर झालं आहे, हलकं फुलकं झालं आहे आणि तूप देखील सोडायला लागलं आहे पीठ. ह्या स्टेजला आपल्याला जे गुळाचं पाणी गरम केलं होतं ना ते टाकायला घ्यायचं आहे. आता पाणी टाकताना खूप शिंतळे होतात, म्हणून गॅस पूर्ण मंद करायचा आणि हळूहळू टाकायचं. आता एवढं जे 2 वाट्या पाणी होतं ना, मी ते एकूण 3 टप्प्यात टाकले. एकत्र जर पाणी टाकलं ना तर ह्या शिऱ्यामध्ये गुठळ्या पडण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडं पाणी टाकायचं. ते पूर्ण आटल्यानंतर परत अजून पाणी टाकायचं, असं हे पूर्ण पाणी शोषून घेतं आणि छान मस्त रसरशीत गुठळा न पडता असा छान हा शिरा तयार होतो. चिवट वाटतं हे सुरुवातीला आपल्याला पाणी टाकताना, नंतर आपोआप हे पाणी शोषून घेतलं आणि असा मऊसूत असा शिरा बनवून तयार होतो. आता एका बाजूला मी दूध देखील गरम ठेवलं होतं. ह्याच्यामध्ये शेवटी आपण दूध वापरणार आहेत, कारण फक्त गुळाच्या पाण्यापासून याचा कलर असा डार्क येतो. माझा पिवळा गुळ होता तरी देखील खूप असा काळपट कलर आला आहे. जर डार्क कलर असेल ना गुळाचा तर अजून काळपट दिसतो. आता याच्यात चवीनुसार मी पाव चमचा वेलची पावडर टाकली. आता गरम दूध घेते मी, एकूण अर्धी वाटी दूध वापरायचे, ते देखील मी 2 टप्प्यात टाकणार आहे. पाव वाटी दूध टाकले, त्याला छान आटेपर्यंत फेटून घेतले आणि परत अजून पाव वाटी दूध टाकून छान मिक्स करून घेतलेले. खूप रसरशीत असा शिरा आत्ता दिसतोय आपल्याला गरम असताना, पण तयार झाल्यानंतर जसा वेळ जातो ना तसा हा शिरा कोरडा होत जातो. तुम्ही पाहू शकता छान असं एकही गुठळीने खूप रसरशीत असा शिरा बनवून तयार झाला आहे बघा. दूध टाकायच्या आधीचा रंग आणि दूध टाकल्यानंतरचा रंग तुम्ही पाहू शकता. दूध टाकल्यामुळे रंग देखील सुंदर येतो आणि चव अप्रतिम येते. शेवटी असं अर्धी वाटी दूध जरूर टाका. फक्त दूध आणि साखरचा वापर करून देखील हा शिरा बनवला जातो, पण त्याच्यापेक्षा ह्या गुळाच्या पाण्यात शिरा नक्की तयार करून बघा, चवीला खूप रुचकर लागतो आणि पौष्टिकपणा देखील खूप त्याचा वाढतो. आता त्याला झाकून 2-2 वाफा द्यायच्या आहेत आपल्याला, 1-2 मिनटाच्या. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, परत झाकून अजून 2 मिनटाची वाफ द्यायची. असं छान 2 वाफांमध्ये हा शिरा आपला शिजून तयार होतो. तेवढं तूप 1 वाटीसाठी अर्धी वाटी तूप बरोबर होतं. जर अजून जास्त तूप टाकलं असतं ना तर शिरा शिजल्यानंतर खूप असं तुपकट होतो तो, म्हणून मी तेवढंच तूप टाकले, अगदी परफेक्ट आला आहे. आता याच्यामध्ये आवडीनुसार काजू बदामाचे काप टाकलेत मी वरून
अतिशय चवीला रुचकर पौष्टिक असा हा शिरा खूप झटपट सोप्या पद्धतीने बनवून तयार झाला आहे. गार झाल्यानंतर जवळजवळ अर्ध्या तासानंतर मी तुम्हाला दाखवते. असा कोरडा वाटतो हा, एवढं पाणी शोषून घेतो. जो आपल्याला सुरुवातीला खूप रसरशीत वाटत होता ना, तरी देखील आता कोरडा झाल्यानंतर असा गार झाल्यानंतर कोरडा झाला आहे, तुम्ही पाहू शकता. पण खूप असा मऊसूत लागतो हा देखील. गरम तर खूप छान लागतो आणि गार झाल्यावर देखील खूप चवीला रुचकर होतो. तुम्ही नक्की तयार करून बघा. खूप एनर्जेटिक असा हा पोटभरीचा फराळ बनवून तयार होतो. एका सपाट वाटीमध्ये 2 जणांसाठी पोटभरीचा फराळ हा झटपट तयार होतो. ह्या उपवासाच्या वेळेस तुम्ही नक्की तयार करून बघा आणि कसा झाला ते देखील मला सांगायला विसरू नका. कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये जरूर सांगा. चला तर मग अशाच नवीन झटपट रुचकर पदार्थ पाहण्यासाठी स्मितूज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना शेजारची बेलघंटा दाबायला विसरू नका, म्हणजे नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग असे झटपट आणि रुचकर पदार्थ पाहण्यासाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत